आणि कॅप हे पारितोषिक मान्यवरांच्या शुभ हस्ते वितरित केले जात आहेत। खूप शुभेच्छा तुम्हाला पुढील मॅचसाठी। धन्यवाद। थँक्यू सो मच। दरम्यान मित्रांनो मिलनजी माडी साहेबांचे इथे शुभागमन झालं, त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत असेल। या आपण स्वर्गीय शैलेश केणे प्रतिष्ठान बादशाह 11 निंबवली आयोजित विहान ट्रॉफी 2026 मध्ये आपलं सहर्ष स्वागत। यायचं व्यासपीठावर आपण नक्कीच निंबवली गावचे ग्रामस्थ मंडळी असतील, त्यासोबत या परिसरातील काही मान्यवर असतील, त्या सर्वांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं। आपलं देखील सहर्ष स्वागत असेल, कारण जे कोणी लहान थोर असतील, ज्येष्ठ वरिष्ठ श्रेष्ठ जे कोणी असतील त्यांनी या आपलं सहर्ष स्वागत। दरम्यान किरणजी केने साहेबांचं देखील इथे शुभागमन झालंय, त्यांचं देखील सहर्ष स्वागत। चला केस जीवदानी माणिवली आपण लगेच फिल्डिंग सजवायला सुरुवात करा, जास्त विलंब आपण करू नका। चला केस जीवदानी माणिवली 11 वाजून 38 मिनिटं झालेली आहेत। फक्त आपल्याला 1 मिनिटाचा कालावधी आम्ही देतोय। 11 वाजून 39 मिनिटांनी आपण क्षेत्ररक्षण सजवायला सुरुवात करायची आहे। चला केस जीवदानी मानिवली आपण क्षेत्ररक्षण सजवायला सुरुवात करा, कारण दगावमध्ये आपण पाहतोय बॅटर्स बसलेले आहेत। आईगावती नांदब गणेश यांचा हा संघ नक्कीच आपण पाहतोय। तर दरम्यान मित्रांनो चंद्रकांतजी केणे साहेबांचा इथे शुभागमन झाले, त्यासोबत रमेशजी केणे साहेब असतील आणि जे कोणी मान्यवर असतील त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे। चंद्रकांतजी केणे आणि रमेशजी केणे या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावर या। आणि त्यासोबत मोतीरामजी केणे साहेब आपण देखील या, आणि त्याचसोबत पांडुरंगजी केणे साहेब ते देखील उपस्थित आहेत, निंबली गावचे ग्रामस्थ। या सर्वांना विनंती आहे आपण व्यासपीठावर। तर कृष्णाजी जाधव साहेबांना देखील विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावर। आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे विहान ट्रॉफी 2026 मध्ये। आणि तसेच संतोषजी सांगो केणे साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांना देखील विनंती करतो आपण देखील या व्यासपीठावर। आपलं देखील सहर्ष स्वागत। आणि लडकू काका केणे ते देखील उपस्थित आहेत, त्यांना देखील विनंती असेल आपण देखील यायचंय व्यासपीठावर। अजून भरपूर आहेत परंतु त्यांचे चेहरे बरोबर दिसत नाही। तर पहा कैलासवासी शैलेश सुरेंद्र केणे स्टँड्स मध्ये जे ग्रामस्थ मंडळ बसलेले आहेत त्या सर्वांना विनंती असेल आपण या व्यासपीठावर। निंबवली गावचे ग्रामस्थ मंडळी ज्येष्ठ वरिष्ठ श्रेष्ठ नागरिक या आपण। चला अंतिम कॉल आहे, फायनल कॉल मानिवली।
नक्कीच उद्योगपती अध्यक्ष कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे आणि ज्यांच्या माध्यमातून आपल्याला खऱ्या अर्थाने द्वितीय पारितोषिक लाभलेला अर्थात आपले आदरणीय मान्य श्री निलेशजी शेलार भाऊसांचं शुभागमन झालंय, त्यांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. यस रॉयल एंट्री आपल्याला पाहायला मिळाली. अर्थातच निलेश भाऊ शेलार उद्योगपती आणि अध्यक्ष कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे, त्यांच्या माध्यमातून आपल्या द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक लाभलेलं आहे. त्यांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. प्लीज वेलकम. या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत. तर लक्षात घ्या, दोन्ही संघांसाठी एक सूचना आहे, महत्वाची सूचना आहे की खेळाडू कक्षातून कोणी पाणी घेऊन किंवा बॅट चेंज करण्यासाठी जाऊ नये. बॅट घेऊन किंवा पाणी घेऊन खेळाडू कक्षातून कोणी जाणार नाही. दोन्ही टीमचे खेळाडू जर चुकूनही गेला तर 2 धावांची पेनल्टी आहे. म्हणूनच आपण लक्ष द्या थोडस. जर बॅट लागलीच तर कमिटी संपर्क साधा. पाणी जर हवं असेल तर कमिटी आपल्याला पाणी पोहोचवेल. बॅट देखील चेंज कमिटीच्या स्वयंसेवकच जातील. तर याच्याकडे आपण लक्ष द्या. तर सामन्याला आपण सुरुवात करतो मित्रांनो. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आपण एन्जॉय करतायत फायनल डे, मेगा फायनलचा अंतिम दिवस. यासाठी केला होता अट्टास शेवटचा तो दिस गोड बाबा. आणि आजच्या दिवसातील तिसरी बिग बॅटल 2 दिग्गज संघामध्ये. एका बाजूने आई गावदेवी नांदप गणेश यांचा संघ, त्यासोबत KS जीवदानी मानिवली. आज मानिवली खऱ्या अर्थाने 2 संघ आहेत मानिवलीचे मला वाटतं, आणि नांदपचे देखील 2 संघ आहेत. एक एकविरा मानिवली आहे, एक जीवदानी मानिवली. आणि मानिवलीचे दोन्ही संघ एकाच नावाने आहेत, परंतु एक गणेश यांचा संघ, एक सागर यांचा संघ आहे. तर सलामीची ओपनिंग पेर, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पाहू शकाल संघनायक गणेश शेलारच्या सोबतीला फलंदाज कल्पेशला आपण पाहतोय. तर नक्कीच गोडसई गावचे खऱ्या अर्थाने एक तडफदार व्यक्तिमत्व, अर्थातच महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीस गणेश रवींद्रजी धुमाळ सरांचं देखील ते शुभागमन झालं. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. या आपण व्यासपीठावर, आणि व्यासपीठावर येऊन आपण देखील विराजमान व्हायचंय. सामना सुरू होतोय नांदप बनाव मानिवली. एका बाजूने आपण पाहतोय आई गावदेवी नांदप, आणि एका बाजूने KS जीवदानी मानिवली. पहिला बॉल, पहिला बॉल टर्न केला स्वतःला. डावकऱ्याचा बॅटर होता आणि चेंडू भिडकावून दिला सरळ मिड विकेटच्या रिजन मध्ये. 4 धावांसाठी पहिला तडाखा, 4 धावांसाठी चौकार. आणि चौकाराने सुरुवात केली आहे कल्पेशनं. कल्पेशच्या सोबतीला स्वतः संघाचे संघनायक करता धरता सर सेनापती गणेश शेलार. दुसरा बॉल, गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग ट्रॅकवर. गोलंदाज आहे दिनेश. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न तिथे. डॉट बॉल येतो आणखी एक. डॉट बॉल खूप महत्वाचे असतात. डॉट पर्सेंटेज वाढवावा लागेल इथे, कारण पहिल्या बॉलवर चौकार आलाय. दोन चेंडू 4 धावा धाव फलकावर. आडवा बाटना पुन्हा एकदा कल्पेश खेळण्याचा प्रयत्न करेल का पाहूया, परंतु आता समोरच्या दिशेनं सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. 3 चेंडू 4 धावा. पहिला बॉल निश्चितच चौकाराला, त्यानंतर बॅक टू बॅक सलगचे 2 चेंडू डॉट खेळून काढे फलंदाज कल्पेशनं. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा, क्षेत्ररक्षक शॉट फाईन लेगला उपस्थित होते, त्याने पकडला असेल. फलंदाज कल्पेशला आता परतावं लागते. पहिल्या विकेटचं पतन, पहिला मोठा धक्का लागतोय आई गावदेवी नांदप संघाला कल्पेशच्या स्वरूपात.
मनोज शेलार विस्फोटक बाहुबली फलंदाज आहेत खऱ्या अर्थाने. तर दरम्यान शुभागमन झालंय आदरणीय जी तेजस्वी वाघे साहेबांचे ते सहर्ष स्वागत असेल या पण व्यासपीठावर. ओ मनोज साठी पहिला बॉल चांगला चेंडू परंतु खोदून काढलाय चित्रक्षक पाठलाग करतोय. शॉर्ट फाईन लेगला चूक आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाईल का पाहावं लागेल तिथे काय घडलंय. क्षेत्ररक्षण अप्रतिम झालं असं वाटतंय आणि दरम्यान चेक करूया का आपण काय घडलं नक्की. तिसऱ्या पंचांची मागणी केली गेली रेफर केल्या गेल्या. पळतायत तिथे. तर दरम्यान सूरजजी केणे साहेबांचं देखील सहर्ष स्वागत असेल या पण आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे स्पर्धेमध्ये. तर 2 धाबा आहेत खऱ्या अर्थाने चौकार नाहीये. मनोज साठी पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज दिनेश. अंतिम बॉल असेल या षटकातील. राऊंड द स्टंप्सने उलटॉस होता बॅटवर आणि लावडा पिरियस फिंगर गोज अप. मनोज शेलारचा खेळ समाप्त झालाय. मैदान सोडावं लागेल. LBW विकेट. तर आमच्या सौम्य सहकारी गुणलेखक अर्थातच आमचे अत्यंत जवळचे मित्र संस्कार केणे सर आहेत गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये. आणि काही सामन्यापूर्वी जय केणे होते त्यांची जिरली. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज कोणता येतोय. सुमित येतोय. सुमित टेकले आहे की काय. हा मानवलीचा आहे गायकर असेल. तर दरम्यान एक शुभ सन्मान आपण करतो या व्यासपीठावर यथोचित शुभ सन्मान आहे. नक्कीच महेंद्र केणे उपस्थित आहेत तिथे आणि अर्थातच रवींद्र धुमाल साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान महाराष्ट्राचा महाशृंगार माहेशी उबदार शाल आणि सुगंधित पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन महाराष्ट्र पोलीस मुंबई पोलीस अर्थातच रवींद्रजी धुमाल साहेबांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर घेतला जातोय. तर धन्यवाद. आपण या व्यासपीठावर पुन्हा एकदा स्थानापन्न व्हा. आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत असेल. मॅचकडे आपण पुन्हा एकदा वळणार आहोत. मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सुमित. फुलटॉस या बेली बॅटवर आला नाही पाहावं लागेल. नो बॉलचा इशारा आलाय पंचांचा. भीमरचा इशारा आहे. फ्री असेल नेक्स्ट बॉल. खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. स्वतः टीमचे कॅप्टन सर सेनापती गणेश शेलार असं स्ट्रायकर एंडवर. उड द विकेट ना. आमर यावेळी मात्र एकच धाव येते. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जाणार नाही कारण नुकतीच आता एक विकेट गेली LPWच्या स्वरूपात. पहिला फलंदाज कल्पेश बार परतला. त्यानंतर मनोजची खेळी देखील संपुष्टात झाली आणि आता 4थ्या क्रमांकावर फलंदाज आपण पाहतोय राजूने मात्र बॉक्स हंड्राम क्रिकेटमध्ये आपल्या नावाची छाप सोडली होती. विस्फोटक बॅटर आहे परंतु 4थ्या क्रमांकावर यासाठी पाठवलं की आता अटॅक आपला करावा लागेल. पॉवर प्ले सुरू आहे. पॉवरफुल गोलंदाजी केस जीवदानी मानिवली संघाच्या वतीने पाहायला मिळते. लॉफ्ट केला ऑन साईडला. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक उपस्थित. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. धाव फक्त 1 मिळेल. एका धाब्याच्या साह्याने धावसंख्या बदल करत असताना 9 धावा दाखल काबर. पहिलं षटक दिनेशने 6 धावांचा हाताळलं. 2 विकेट आल्या. त्यानंतर दुसरं षटक आता सुमित एक नो बॉल नक्कीच टाकला होता परंतु वापसी त्याची राहिलेली आहे. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. लाऊड अपील. उंची जास्त आहे.
आणि पहा मित्रांनो, जेव्हा LBWची आपण अपील करतात तेव्हा पंच 3 ते 4 गोष्टींची नक्कीच तपासणी करतात. एकतर चेंडू लाईन मध्ये आहे की नाही बरोबर स्टंपच्या ते पाहतात, हाईट किती आहे, बॅट किंवा शरीर स्पर्श झाला ते देखील पाहतात पंच. आणि या गोष्टींची तपासणी पंचांना नक्कीच करावी लागते. आणि ते साफ पंचांना दिसलं की चेंडू थोडंसं मात्र एस्टनच्या वरती आहे, नॉट आउटचा इशारा. ओर द विकेट पुन्हा एकदा पुनश्चा. ओ बॅटची कडा, क्षेत्ररक्षक शॉट दरम्यान लावते, चूक घडली आहे. सर सेनापती गणेश शेलारचा झेल होता, परंतु तिथे झेल पकडता आलेला नाहीये. डॉट बॉल आला नक्कीच. धावसंख्या धावफलकावर स्थिरावलेली 9 धावा. अंतिम बॉल शिल्लक आहे सुमितचा. अतिशय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. पॉवर प्ले समाप्त होईल इथून. अंतिम बॉल, बॅटची कडा लागली आहे, आउटफील्ड फास्ट आहे तिथे. शॉट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक बीट झाला आणि चेंडू तन 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 करत सीमा पार. 4 धावांसाठी गणेश शेलारच्या बॅट मधनं येतो हा दर्जेदार चौकार. तर दुसरं षटक देखील समाप्त झालं आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 13 धावा. अतिशय चांगली सुरुवात गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाली. तर पुन्हा एकदा दिनेशला मात्र इन्व्हाइट केलं सेकंड स्पेल मध्ये. संघनायकाने दिनेशच्या खांद्यावर भली मोठी टीमची जबाबदारी सोपवली आहे. फ्रंट लाईन गोलंदाज आहे आणि आपण पूर्वार्ध पाहतोय चांगली गोलंदाजी दिनेश आणि सुमित यांच्याकडनं पाहायला मिळते. आतापर्यंत 13 धावा. तर 3 षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक घेतला जाईल. ड्रिंक्स ब्रेक मध्ये फक्त आमची स्वयंसेवक येतील आतमध्ये, कोणता खेळाडू आतमध्ये येणार नाही याच्याकडे लक्ष द्या. आणि सध्या तरी अजय केने रेडी आहेत ड्रिंक्स ब्रेक साठी. राऊंड द स्टंप्सने पुढचा बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न राजू साठी. हा बॉल खोदून काढलाय, जबरदस्त फटका आहे. चेंडू मात्र टॅबल होतो फाईन लेग रिझन मध्ये. 4 धावांसाठी सुरुवात करतोय धावांची चौकार. साहेबांचं देखील ते शुभागमन झालंय, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करूया, धन्यवाद व्यक्त करूया त्यांचं. ते आपण त्यांना आपण इथे पाहतोय. चांगला बॉल परफेक्ट यॉर्कर पुंत्यामध्ये टाकला होता. कॉडबियांची अपील केली तिथे, परंतु पंच आम्हाला सांगतायत नॉट आउट आहे. चला आर्ग्युमेंट करू नका, आपण पंचांशी वाद घालू नका तिथे, कारण अंपायर डिसिजन इज लास्ट डिसिजन. आपण फक्त आर्ग्युमेंट करू शकता, निर्णय बदलू शकणार नाही. पुन्हा एकदा दिनेश राऊंड द स्टंप्सने सज्ज होतोय. फिंगर होल्ड केले राजू साठी. हा बॉल लोअर फुल टॉस ऑन साइडला खेळून काढलाय, ग्लान्स केला एकदा, पूर्ण दुसरीचा प्रयत्न. डोक्याची घंटा वाजू शकते, परंतु थोडस पंबल आणि एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न. हो 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 हो, क्या बात आहे. जणू काय मथुर आणि बकासूरचा वेग तिथे धारण केला गेलाय. 3 धाबा कंप्लीट केल्या. चतुराई भरपूर दाखवली. चित्याच्या चपलाईनं सशाच्या वेगानं धावसंख्या पूर्ण केल्या. जणू काय दोन्ही फलंदाज लक्ष ठेवून होते की कधी चेंडू निसटतोय आणि आपण तिसरी धाव घेतोय. धावसंख्या धावफलकावर 20 धावा. चौथा चेंडू दिनेशचा. ओ ग्लान्स केला पुन्हा एकदा. क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला उपस्थित, त्यांच्या डोक्यावर चेंडू झाला फरार. 4 धावांसाठी गणेशच्या बाटमधनं आला हा नशिबाचा चौकार. आणि नक्कीच खंडोबारायांची गाणी वाजणार यात शंका नाही.
कारण वाराप्रमाणे स्टेटस ठेवणारे काही व्यक्ती देखील आपण जीवनामध्ये पाहतो. यावेळी आडवा पाटणा फुल टॉस बॉल, क्षेत्ररक्षक उपस्थित, ट्रॅप रचला होतं त्या जाल्यामध्ये, बरोबर गणेश सापडला. फलंदाज बाद होतोय, पवेलियनचा रस्ता पकडला गेलाय, विकेटचं पतन. क्या बात आहे, डीजे मास्टरचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे मित्रांनो, कारण एकापेक्षा एक अनेक चांगले संगीत आम्हाला ऐकवली आहेत. येत्या 4 दिवसामध्ये आमच्या आवाजाची त्यांनी काळजी घेतली. अर्थातच मान फ्रॉम गुरवली डीजे सोन्या. हो, चांगला बॉल, बॅटची कडा लागली आहे का, अपील तर केली आहे. मानसिक दबाव आणण्याचा प्रयत्न आहे की काय, कारण दोन्ही पंच काही मुवमेंट करत नाही. आता जबर यावं लागेल, कारण कॉट बिहाइंडच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल की नॉट आउट आहे, काय घडेल काय बिघडेल. विष्णू केणे सर आहेत, त्यासोबत जगदीश दुधकर सर. विष्णू केणे सर मॅन फ्रॉम निंबवली आणि जगदीश दुधकर मॅन फ्रॉम वसार. दोन्ही चांगले क्रिकेटपटू आणि चांगले अंपायर. तर विकेटचं पतन, बॅटची कडा लागली होती आणि फलंदाज इथे बाद झालाय. बॅटची कडा लागली आणि फलंदाज मात्र परततोय विकेटचं पतन. चला, ड्रिंक्स ब्रेकची 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटक जसे संपतील जे आपण लगेच जा पाण्याच्या 2 बॉटल्स मैदानाच्या आतमध्ये, म्हणजे दोन्ही संघासाठी पाणी पाजलं जात आहे. तर धावसंख्या 24, 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सर, ड्रिंक्स ब्रेक समाप्त झाला. 2 मिनिटांचा कालावधी होता आणि आता 4थं षटक बॉलिंग ट्रॅकवर स्वतः या टीमचे करता धरता आहेत. निलेश भाऊ शेलार आलेत बॉलिंग ट्रॅकवर. राऊंड द स्टंप्सने स्ट्रायकर एंडवर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. राजू आय थिंक फलंदाज, आणि नक्कीच त्यांच्या माध्यमातून आपल्याला निलेश भाऊस यांच्या माध्यमातून आपल्याला 2य क्रमांकाचा पारितोषिक लाभलेला आहे स्पर्धेसाठी. त्यांच्या सौजन्याने त्यांचं देखील धन्यवाद व्यक्त करूया. स्वतः मात्र बॉलिंग ट्रॅकवर आहेत संघासाठी 4थं षटक घेऊन. राऊंड द स्टंप्सने
व्हाईट बॉल आहे. व्हाईटच्या स्वरूपात एक अतिरिक्त धावसंख्या धावफलकावर 25 धाबा. पुढचा बॉल फुलटॉस हवाई फायर. क्षेत्ररक्षक आहे, फसवलंय तिथे, जाल्यामध्ये अडकवले राजूला. विकेटचं पतन होत असताना फलंदाजाला पवीनचा रस्ता दाखवून दिलाय. निलेश भाऊ शेलार यांनी जर विकेट अटॅक संपादित केली तर नक्कीच किरणजी केणे यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचा कॅश प्राइज आहे. विकेट हॅट्रिक संपादित जर केली तर राऊंड द स्टंप्सने. ओ इथे मात्र चांगला चेंडू. एकच धाब इथे एका धाब्याच्या मदतीनं धावफलक पुढे जात आहे. फलकावर धाबा 26 धाबा. विकेट हॅट्रिक काही संपादित होणार नाही आता, कारण विकेट नंतर एक बॉल आपण पाहिला. यावेळी टर्न पाहायला मिळाला, गती कमी होती परंतु व्हेरिएशन भरपूर आहेत निलेश भाऊ शेलारकडे आणि त्याचा खऱ्या अर्थाने मुजारा पेश करत असताना डॉट बॉल. स्ट्रायकर एंडवर विकास आणि भरत ही जोडी आहे. ओ चांगला बॉल सुरेख गती परिवर्तन, गतीमध्ये मिश्रण केलं जात आहे. क्या बात आहे, जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. आतापर्यंत चेंडू फेकलेत 4 आणि 4 चेंडू मध्ये एकच धाव खर्च केले, ती सुद्धा वाईटची. क्या बात आहे. हो आणखी एक चांगला बॉल. अतिशय सुरेख गोलंदाजी होते. गोलंदाजी जर आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाही मित्रांनो. काय गोलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये. 5 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 2 धाबा खर्च केल्यात. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, त्रिफल उडवला. क्लीन बोर्ड, फर्निचर दिसतोय, दांडी झाली आहे गोल. फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन. अतिशय चांगली संगीत ऐकवतात. आठवण करून दिली की कोकणात गेलो की काय नीरज सोबत मी. पण तो आता शिमगा देखील जवळ आहे आणि शिमग्याला भरपूर लोक गेले असतील कोकणामध्ये, यात शंका नाही. तर 4 षटकांचा खेळ समाप्त. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर झाली आहे 26 धाबा. अंतिम षटक न्यू बॅटर ज्ञानू येतोय मैदानाच्या आतमध्ये. ओ यावेळी 8 बॅट ना अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न फसलाय. डॉट बॉल. आणखी एक लो स्कोरिंग सामना आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान पाहुण्यांचं इथे सहर्ष स्वागत असेल. सुस्वागतम वेलकम. राजू दादा यांचं शुभागमन झाले आणि त्यांच्या समेत सतीशजी केणे साहेबांचं देखील शुभागमन होतंय. स्क्वेअर ऑफ द विकेट. चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्यांच्या आबाक्याचे दूर चेंडू सीमा पार. एका टप्प्याने झालाय फरार. 4 धाबांसाठी आलाय चौकार. हो मागणी तसा पुरवठा. जे गाणं पाहिजे तेच गाणं नक्कीच ऐकवतं प्रेक्षकांना, त्यांचं देखील धन्यवाद. पुढचा बॉल राऊंड द स्टंप्सने. गोलंदाज सज्ज. अर्ध्या पिचवर पिचिंग.
वाईट बॉल आहे, वाईट बॉल आहे. फर्स्ट वॉर्निंग देखील आले गोलंदाजाला. दोन चेंडू आतापर्यंत झालेले आहेत. धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 31, 31 धावा. या मॅचचा लिखाजोखा आम्हाला सांगला जातोय संस्कार किणे यांच्या माध्यमातून. समोरच्या दिशेनं फटका सुरेख, क्षेत्ररक्षक होते परंतु त्यांना काही चेंडू पकडता आलेला नाही. धाबाची शक्यता तिथे, फलंदाज होतोय बाद आय थिंक आणि विकेटचं पतन होत असताना आणखी एक धक्का लागतोय आई गावदेवी नांदप संघाला. प्रमोद येतोय उर्फ पम्मा, ज्याला ओळखलं जातं या नावाने क्रिकेटमध्ये. उलाट करण्याचा प्रयत्न ऑलॉंग दी कार्पेट. एक धाव, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न परंतु दुसरी धाव कंप्लीट केली जाते. ज्ञानूला काही स्ट्राईकवर येऊ देत नाही. अंतिम षटक आहे आणि अंतिम षटकामध्ये एकेरी दुहेरी धाबा घेऊन जमणार नाही मित्रांनो. मोठे फटके खेळावे लागतील. प्रमोदचं अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये मोठं नाव आहे अष्टपैलू क्रिकेट, परंतु ओराम क्रिकेटमध्ये तिथे मात्र काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होता. धावसंख्या धावफलकावर झाली आहेत 34. चेंडू झालेत 5. अंतिम बॉल बाकी आहे. समोरच्या दिशेने कबर्स्ट्रा खेळण्याचा प्रयत्न, एक धाव पूर्ण केली आहे प्रमोदना. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, ज्ञानू प्रमोद धावतायत परंतु धाबा किती मिळतील? 2 तर प्राप्त केल्या आणि 2 धाबांच्या मदतीनं धावफलक आता 36. 36 धावसंख्येवर पाहायला मिळते. इनिंग झाली आहे समाप्त आणि आता फर्स्ट इनिंग मध्ये 36 धावा म्हटल्यानंतर विजयासाठी बनवायचे तिथे केस जीवदानी. माणिवडी संघाला 37 धावा डीज आहे. शिवरायांचा होता साकंबीर, मर्द मावया शिवरायांचा होता साकंबीर. निंबवली गावात शैलेश केने, निंबवली गावात शैलेश केने होता लाखात 1 नंबर. 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 थँक्यू सो मच. तर नक्कीच यापुढे सामना अर्थातच एका बाजूने आपल्याला पाहायला मिळाला संघ जर्मन ओझरली आणि त्याच्या प्रतिस्पर्धी बाजूने आईकवीरा माणिवली. दोन्ही संघांचे कर्णधार टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं लगेच एका मिनिटामध्ये. या आपण हॅलो, सन्माननीय राजू दादा यांना मी टॉस बॉक्स मध्ये आमंत्रित करतोय. नाणेफेक केली जाईल त्यांच्या शुभ हस्ते. जय हनुमान ओझरली आणि आई एकवीरा मानिवलीपाडा या सन्माननीय सतीशजी केणे आणि या सन्माननीय राजू यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक केली जाते या सामन्याची. मान्यवरांना विनंती करतो मी, कृपया आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. जाऊया मॅचच्या दिशेनं. जय हनुमान ओझरली संघाने या ठिकाणी टॉस जिंकला. या ठिकाणी जय हनुमान ओझरली संघानं प्रथमतः निर्णय आपला या मॅच मध्ये कळवायचा आहे. बॅटिंगचा निर्णय आपण घेतलाय. या टुर्नामेंटच्या पूर्वी तुम्ही 2 संघ कधी एकमेकांच्या विरोधात खेळले आहात का? नाही. पहिली मॅच या ठिकाणी तुम्हाला विहान ट्रॉफी मध्ये खेळण्याची संधी मिळते. टार्गेट या मॅच मध्ये तुम्ही किती डोक्यात ठेवतायत? 50+ जाण्याचा प्रयत्न करू आम्ही. नक्कीच 5 षटकांचा सामना आहे. 50+ टार्गेट तुम्ही पाहतायत आणि या विहान ट्रॉफी मध्ये खेळण्याची संधी मिळाली. या संपूर्ण नियोजनाबद्दल तुम्ही काय सांगाल? आयोजन खूपच चांगलं केलेलं आहे. ते खेळण्याची संधी दिली त्यांचा धन्यवाद. नक्कीच या ठिकाणी ओझरली संघ तुम्हाला खूप शुभेच्छा देतो आणि विनंती करेन बॅटिंगसाठी आपण सज्ज राहायचं आहे. या ठिकाणी आई एकवीरा मानिवलीपाडा हा संघ टॉस हरलाय. जर तुम्ही जिंकला असता तर तुम्ही या मॅच मध्ये काय निवडलं असतं?
आमचं सुद्धा फिल्डिंग करण्याचाच निर्णय घेतला असता आणि आमच्या मनासारखंच झालंय, पण पाहू आता. मनासारखा निर्णय तुम्हाला मिळाला आहे. तुम्ही किती धावांचं टार्गेट, किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल संघाला? आम्ही 40 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू, कारण समोरचे सुद्धा चांगले खेळाडू आहेत, तर आम्ही करू कमीत कमी पर्यंत रोखू त्यांना. आणि या स्पर्धेच्या संपूर्ण नियोजनाबद्दल तुम्ही काय सांगाल? नियोजन मात्र एक नंबर केलंय, आवडलं आम्हाला आणि आम्हाला खेळण्याची संधी दिली त्यासाठी थँक्यू सर्वांना. नक्कीच या ठिकाणी दोन्ही संघांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि या इनिंग नंतर तुम्ही दोन्ही संघांनी सज्ज राहायचंय मॅच साठी. धन्यवाद. चला ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. हॅलो हॅलो. विहान ट्रॉफी मधलं हे आजच्या दिवसातला बॅटल तुमच्या समोर चालू आहे. मानिवली विपक्ष नांदप या दोन संघांमध्ये 37 धावांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवलं गेलंय. ते आईगावदेवी नांदप या संघासमोर KS जीवदानी मानिवली या संघानं टॉस जिंकला. नांदप संघानं प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि बॉलिंग फार सुरेख केली या मॅच मध्ये. ओके मानिवली बॅटिंग आहे. ओके ओके मानिवली संघासमोर हे 37 धावांचं लक्ष आहे. प्रथम सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला बॅटिंग करताना दिसत आहेत. बॉलिंग मार्कवर या ठिकाणी सज्ज आहे तो गोलंदाज गणेश. राईट आर्म राऊंड विकेटनं गोलंदाजी करतोय. निलेशचा हा फटका ऑन साइडला चांगला आहे. फिल्डर जज करतोय आणि खूप चांगला झेल या ठिकाणी डीप मिड विकेटला टिपलाय आणि फलंदाज निंबवली गावाचा शैलेश केने, निंबवली गावाचा शैलेश केने, होता लाखात एक नंबर. निंबवली गावाचा शैलेश केने, होता लाखात एक नंबर. निंबवली गावाचा शैलेश केने, होता लाखात एक नंबर. निंबवली गावाचा शैलेश केने. KS जीवदानी मानिवली या संघासमोर 37 धावांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवलं गेलं आहे आईगावदेवी नांदप या संघानं. आणि हे टार्गेट चेस करत असताना पहिला धक्का लागलाय फलंदाज निलेशच्या रूपानं. नवीन फलंदाज करण मैदानाच्या आतमध्ये आलाय. आता तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये विश्वनाथ आणि करण ही जोडी हे टार्गेट चेस करताना दिसणार आहे. बॉलिंग मार्कवर गणेश, ज्याची अप्रतिम सुरुवात तुम्हाला या पहिल्या षटकामध्ये दिसतीये. हा फटका चांगला आहे. समोरच्या दिशेला खेळलाय. बॉल ट्रॅव्हल होतोय डाऊन द ग्राउंड. बॉल चालला या ठिकाणी सीमा पार आणि आलाय करणच्या बॅट मधून या इनिंग मधला हा पहिला खणखणीत चौकार. हा फटका चांगला आहे. इथे देखील गॅप मधून बॉल ट्रॅव्हल होतोय या ठिकाणी. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर पाठलाग करतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा, परंतु धावा तोपर्यंत पूर्ण केल्या जातील.
2 धावा. पहिल्या 3 बॉलमध्ये 2 डॉट आले, 1 विकेट आली, परंतु त्यानंतर मात्र पुढच्या 2 चेंडूंवर 6 रन्स आलेत, 1 चौकार आणि या 2 धावा. सुरुवात आता KS जीवदानी मानिवली या संघासाठी होती. 37 धावा, एक लिमिटेड टार्गेट या ठिकाणी. 30 बॉल 37चं समीकरण त्यांच्या समोर. चांगला बॉल पाहिलं तर लेंथ बॉलचा अगदी बरोबर वापर केलाय. टप्पा पडल्यानंतर हलका बाउन्स देखील या ठिकाणी जास्त झाला. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क इथे झाला नाहीये करंटच्या. आणि या षटक क्रमांक 1 च्या समाप्तीनंतर रन्स तुम्हाला पाहायला मिळत आहेत. KS जीवदानी मानिवली या संघाचे 6 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 24 बॉल आणि 31चं समीकरण तुम्हाला पाहायला मिळणार आहे. नवीन गोलंदाज कल्पेश या ठिकाणी दुसरं षटक घेऊन तुम्हाला प्रगतीपथावर दिसतोय. आणि सलामीला आलेला फलंदाज विश्वनाथ आता मात्र पहिला बॉल फेस करताना तुम्हाला दिसणार आहे सेकंड ओव्हर मध्ये. हा फटका चांगला आहे, काय कमालीचा ऑफ ड्राईव्ह या ठिकाणी केला आहे. डीप मध्ये फिल्डर आहे, 1 धाव वेगाने पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे फेकी होईल, तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातील. परंतु शॉट मात्र या ठिकाणी कमालीचा होता. ओव्हरपिच बॉलला ज्या प्रकारे ड्राईव्ह केलं, 2 रन्सने सुरुवात या ओव्हरची देखील झाली आहे. आणि या 2 धावांनी 8 धावांचा टप्पा गाठला जातोय. 30 बॉल 37चं समीकरण, 8 धावा आल्यात, अर्थात अजूनही 29 रन्स बनवायचे आहेत KS जीवदानी मानिवली या संघाला. मागचा सामना देखील लो स्कोरिंग झाला. या सामन्यामध्ये देखील आईगावदेवी नांदप संघ हवा तसा स्कोर करू शकला नाही. आपलं बॉलिंग मध्ये कौशल्य दाखवावं लागणार आहे धावा डिफेंड करण्यासाठी. ऑन साइडला हा फटका, मिड ऑनचा फिल्डर येतोय बॉल कलेक्ट करण्यासाठी. इथे देखील एक सिंगल प्राप्त होईल आणि या सिंगलला स्ट्राइक रोटेट होतीये. फलंदाज करण हा स्ट्राइक एंडला आलाय. हा फटका मिस टाइम आहे. इथे संधी आहे परंतु फिल्डर कडनं त्या ठिकाणी चुकी झाली आहे. 2 रन्स इथे देखील फेकी होईल तोपर्यंत पूर्ण केल्या जातील. जेलची संधी होती. जर तुम्ही 37 धावांचं टार्गेट डिफेंड करतायत तर अशा प्रकारच्या चुकांना माफी नाहीये तुम्हाला क्षेत्ररक्षणामध्ये. बॉलिंग मध्ये या ठिकाणी बॉलर मात्र आपलं पूर्ण स्किल वापरतोय, परंतु फिल्डिंग मध्ये त्याला बॅकअप मिळणं गरजेचं आहे. परफेक्ट प्लॅनिंग आणि परफेक्ट एक्झिक्युशन हे गरजेचं असतं. लेफ्ट आर्म राऊंड विकेट केलेला हा बॉल या ठिकाणी कव्हर्सच्या दिशेला ट्रॅव्हल होतोय आणि चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि करंजच्या बॅट मधून आलाय हा खणखणीत चौकार. पहिल्या 4 बॉलवर 9 धावा या ठिकाणी कुठून काढल्यात. विकेट मिळवावी लागेल या ठिकाणी या सामन्यामध्ये टिकून राहण्यासाठी आई गावदेवी नांदप संघाला. 15 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. हा फटका देखील सुरेख आहे. क्रॅकिंग ड्राईव्ह या ठिकाणी. बॉल चाललाय डीप मध्ये, ट्रॅव्हल होतोय. पंच इशारा करतायत. हा बॉल देखील चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि करंजच्या बॅट मधून बॅक टू बॅक दुसरा मोठा हिट चौकार.
षटक आहे आई गावदेवी नांदपसाठी हे धावा डिफेंड करत असताना लेफ्ट आर्म राऊंड विकेटनं पुन्हा एकदा या ठिकाणी गोलंदाज कल्पेश शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी या संपर्क नाहीये, कोणत्याही प्रकारचा धाव नाहीये. डॉट बॉलच्या माध्यमातून या ओव्हरचं इथे समापन झालंय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर रन्स झाले ते या ठिकाणी 19. पहिलं 6 धावांचं षटक ज्याने हाताळलं, एक विकेट देखील त्याच्या ओव्हरमध्ये आली, तो गणेश आपलं द्वितीय षटक या ठिकाणी टाकणार आहे. आणि हीच योग्य रणनीती तुमचा उत्कृष्ट गोलंदाज तुम्हाला आता वापरावा लागणार आहे, कारण तो गणेश या ठिकाणी बॉलिंग मार्कवर सज्ज आहे आणि 18 बॉलमध्ये 18 धावा डिफेंड करण्यासाठी आई गावदेवी नांदप संघ या ठिकाणी सज्ज आहे. स्ट्राइक एंडला फलंदाज विश्वनाथ. एक विकेट नंतर मात्र इथे चांगली पार्टनरशिप, चांगलं कोऑर्डिनेशन या 2 फलंदाजांमध्ये दिसून आलंय आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कन्सिस्टन्सी ठेवावी लागणार आहे. पंच थोडा स्पीडअप करा सामना. यानंतर देखील आपल्याला पुढचे अनेक सामने पूर्ण करायचे आहेत आज. बॉलला दिशा देण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी. फिल्डर दूरवरनं येत आहेत, परंतु हा बॉल देखील ट्रॅव्हल होईल या ठिकाणी पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि विश्वनाथच्या बॅटमधून यावेळी या ओव्हरची सुरुवात झाली आहे ती या खणखणीत चौकारानं. पहिल्याच बॉलवर चौकार आलाय फलंदाज विश्वनाथच्या बॅटमधून आणि अशा प्रकारचे मोठे फटके येत राहिले तर मात्र आपला विजयरथाजवळ या ठिकाणी आई KS जिवदानी मानिवली संघ नक्कीच तुम्हाला पोहोचताना दिसणार आहे. सिंगल घेण्याचा प्रयत्न आणि यश देखील लेगबायच्या रूपाने पंच इशारा करतायत. मिळेल ही सिंगल. एका सिंगलनं स्कोर झालाय 24 धावा. 16 बॉल 13चं समीकरण आहे. ऑन साइडला हा फटका चांगला आहे. या ठिकाणी स्क्वेअर लेगला फिल्डर आहे, त्याच्याकडनं चुकी होणार नाहीये. एक धाव इथे देखील मिळेल आणि धावसंख्येत नक्कीच भर पडतीये. आई गावदेवी नांदप संघाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर इथे विकेट्स मिळवणं गरजेचं आहे, कारण समोरच्या संघावर कोणती गोष्ट प्रेशर टाकू शकते ते म्हणजे विकेट्स, आणि ती मात्र इथे मिळत नाहीये. त्याचा शोध गणेश या गोलंदाजाला घ्यावा लागणार आहे. स्टेप आउट झालाय, समोरच्या दिशेला खेळलाय, दूरवरनं फिल्डर येत आहे, जेल होईल का, त्याच्याकडनं चुकी होतीये आणि 2 धावा देखील या ठिकाणी पूर्ण केल्या जातील. फिल्डिंगचं प्रदर्शन थोडं खराब राहिलं आई गावदेवी नांदप संघाचं. पहिल्या ओव्हरमध्ये देखील झेल टिपण्याची तिथे संधी होती, ती मिस झाली. या ठिकाणी देखील हा झेल ड्रॉप झालाय आणि या प्रकारच्या चुका थोड्या महागड्या ठरत असतात. KS जिवदानी मानिवली संघ वरचढ ठरत असताना पाहायला मिळतो या सामन्यामध्ये. या स्पर्धेचं द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्याकडनं आपल्याला मिळालंय ते सन्माननीय श्री निलेशजी शेलार साहेब, त्यांचं शुभ आगमन या मंचावर. त्यांचं शुभ आगमन या ठिकाणी झालंय. मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो मी आपलं स्वर्गीय शैलेश केळे प्रतिष्ठान बादशाह 11 निंबवली B या विहान ट्रॉफी मध्ये. सन्माननीय निलेशजी शेलार साहेब, उद्योगपती आणि अध्यक्ष कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशन. कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनला त्यांचं खूप मोलाचं सहकार्य आहे आणि 29 सालात 12 बॉलमध्ये 8ची आवश्यकता आहे.
कल्याण ग्रामीण क्रिकेटचा दर्जा उंचावण्यामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे. या स्पर्धेला देखील द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक त्यांच्याकडनं आहे आणि आज त्यांची प्रमुख उपस्थिती या ठिकाणी आपल्याला लाभली आहे. संघ देखील अप्रतिम कामगिरी करतोय. बारा बॉलमध्ये 8 धावांची आवश्यकता KS जीवदानी मानिवली या संघासाठी विजयाच्या जवळ जात चाललाय. 2 मोठे फटके आणि सामना मात्र KS जीवदानी मानिवली या संघाच्या खिशामध्ये जाताना तुम्हाला दिसणार आहे. यॉर्कर बॉल या ठिकाणी खोलवर टप्प्याच्या बॉलचा वापर केलाय. बॉल या ठिकाणी स्क्वेअर लेगला डीप मध्ये फिल्डर आहे. एक सिंगल प्राप्त होईल परंतु जबरदस्त चेंडू या ठिकाणी. फायटिंग वृत्ती तुमच्यामध्ये दिसणं गरजेचं असतं. हा फुल टॉस स्क्वेअर लेगला फिल्डर आहे. पुन्हा एकदा त्याच्याकडनं चुकी झाली आहे. ज्या फिल्डिंगच्या बॅकअपची आवश्यकता होती तिथे सातत्याने खराब प्रदर्शन पाहायला मिळालं क्षेत्ररक्षणामध्ये आई गावदेवी नांदप संघाचं. जर 3 रन या ठिकाणी धावून काढले तर सन्माननीय निलेश शेलार साहेब यांच्याकडनं 5,000 रुपयाचं पारितोषिक असेल फक्त विश्वनाथ माळीसाठी. अपील करतायत पंचांकडे वाईट साठी. नक्कीच या ठिकाणी 1 फॉर द ओव्हर पंचांचा इशारा आणि वाईट बॉल देखील खूप उंच. 3 रन या ठिकाणी जर धावून काढले तर विश्वनाथ माळी यांच्यासाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे या ठिकाणी सन्माननीय निलेश शेलार साहेब यांच्याकडनं. हा बॉल पूर्णपणे शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. मुवमेंट या ठिकाणी फुटवर्क चांगलं दिसलंय परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. अपील करतायत विकेट किपर पंचांकडे. कोणत्याही प्रकारचा इशारा नाहीये. इथे मात्र हा डॉट बॉल राहिलाय. 33 धावा धावफलकावर आहेत. 9 बॉल 4चं समीकरण आता मात्र KS जीवदानी मानिवलीसाठी. मॅच टर्न करण्याचं काय हा फुल टॉस या ठिकाणी पुन्हा एकदा कव्हर्सला ड्राईव्ह केलाय. इनफिल्डला बीट करून बॉल चाललाय आणि विजयी चौकार आला या ठिकाणी फलंदाज विश्वनाथच्या बॅट मधून. सामना फिनिश केला या चौकारानं फलंदाज विश्वनाथनं आणि